चांद्रयान यशस्वी झालं म्हणून जल्लोष करणारे आपण असतात. ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी आमच्या महिला भगिनीने घेतली असेल, पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला परत एकदा सांगायचंय, सुरुवातीपासून दादांना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून सुनेत्र वहिनींना सुद्धा आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू, तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची, हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईच्या लेकींचा आहे आणि म्हणून आमचा हा लढा प्रखर राहील. आम्ही वहिनींमध्ये दादांना पाहतोय. अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी कधी वेळ दिला नाही, स्वतःच्या आयुष्यासाठी कधी जगला नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिनदुबळ्यांसाठी हा माणूस झिजत राहिला. त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि म्हणून या कुटुंबासमवेत उभं राहत असतानाच या माऊलीशी पाठीशी उभं राहणं हीच दादांना खरी आदरांजली ठरेल. बोलण्यासारखं खूप आहे. गिरीशजी कुबेर आणि त्यांच्यासारखं लिखाण करणाऱ्या लोकांना आम्ही वेळोवेळी सावित्रीच्या लेकी म्हणून हा प्रश्न विचारत राहू.